वळूयात सोलापूरच्या बातमीकडे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक 1चा पक्ष असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माघार घेतल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी भाजपची वर्णी लागली आहे। सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवधीत अध्यक्ष पदासाठी भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य संजय शिंदे आणि उपाध्यक्ष पदासाठी शिवानंद पाटील यांनी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादीकडून अनिल मोटे यांनी अध्यक्ष पदासाठी तर उपाध्यक्ष पदासाठी श्रीमंत थोरात यांनी अर्ज दाखल केले। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक जाहीर झाली। राष्ट्रवादीचे गटनेते बळीराम साठे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा सभागृहात केली। पुरेसं संख्याबळ नसताना देखील भाजपला सत्ता मिळवण्यात यश आलंय। जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष विराजमान झालाय। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी काम पाहिलं। राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे, काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी नूतन अध्यक्षांचा सत्कार केला। मोदीच्या लाटेमध्ये पवार साहेबाचा काही संबंध नसताना मोहिते पाटील होते म्हणूनच ती निवडणूक जिंकली गेली। पुन्हा आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, संख्याबळ दिसलं की आता मोहिते पाटलाशिवाय जिल्हा परिषद ताब्यात दुसऱ्याच्या कोणाच्या जाऊच शकत नाही। मोहिते पाटलाचं कमबॅक होणार आहे। जिल्हा परिषदेत ताब्यात घेणार जिल्ह्याचं नेतृत्व कोण, एका मतावरती जिल्हाध्यक्ष व्हायला निघाला का, ह्या गोष्टी ज्या मंडळीने म्हणले असतील त्यांच्यातून म्हणजे त्यांना बसलेली ही चपराक आहे लोकांकडून। आज भारतीय जनता पक्षाच्या या सोलापूर शहराच्या जिल्हा परिषद इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष पुरस्कृत झाले, याबद्दल सगळ्यात अभिमानाची गोष्ट वाटतो। आणि या निवडणुकीमध्ये संदर्भात सांगायचं गेलं तर आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राजाभाऊ राऊत असू द्या, माजी आमदार बार्शीचे भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा परिचारक मालक असू द्या, या सगळ्यांना बोलून सांगितलं होतं की मला भारतीय जनता पक्षाचा पुरस्कृत इथं अध्यक्ष व्हायला पाहिजे या सोलापूर शहरात, आणि आपलं या इथं सोलापूरचा इतिहास बदल घडवायला पाहिजे। SBN मराठीसाठी वसीम अत्तार, सोलापूर।